200 दिवस न बोलता काढले तसं धनंजय मुंडे म्हणाले। बीडच्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंनी फटकेबाजी केली आहे। वैर माझ्याशी होतं, बीडची बदनामी का केली असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला। तर धनंजय मुंडे या व्यक्तीशी लढा, बीडशी नाही असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलं। जीवाला लागली, जिवारी लागली, आणखीनही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी। ज्यांनी कुणी केली, भलेही त्या बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं, वैर माझ्याशी नव्हतं। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका, तो जिल्ह्याची बदनामी तुमचे कारणामुळे, तुमचे कारनामेमुळे झालेली आहे। लोकांचे मर्डर, स्वतःचे समाजचे लोकांवरती अत्याचार करणे, महादेव मुंडे मर्डर प्रकरण, जरीन शेख मृत्यू प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवणं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण, इतकी खालची पातळीवर जाऊन तुमचे कार्यकर्ते तुम्ही कार्य करत आहे। आम्ही लढलो ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशीही नाही आणि बीडशी तर मुळीच नाही। कारण दुर्दैव आहे हे बीडचं की धनंजय मुंडे सारखे नेते तिथे होते, ज्यांनी कराड सारखी माणसं त्यांच्या जवळ ठेवली होती, ज्यांनी बीडमध्ये दहशत तेवढी मोठी निर्माण केली होती आणि म्हणून त्यांच्यावर लढण्यासाठी बीडची जनता उभी राहिली होती। त्या जनतेची आम्ही फक्त साथ दिली। तर कुठेतरी हे लोकांपर्यंत पोहोचवणं की बीडची बदनामी होती, आता बास करा, हे सगळे थेर आता चालणार नाहीत तुमचे।